तर ठीक आहे, लक्ष द्या. आज काय आपल्याला रेशोला काय करायची, रेशो नवीन चॅप्टरला काय करायची, सुरुवात करायची. बा रेशो म्हणजे काय असणार आहे, एकदम साधे सिंपल. जर का बघितलं आपण साध्या भाषेत जर का समजलं, एक प्रकार काय बा, कोणती मोठी संख्या असेल, समजा इथं काय 10 आहे, इथं मी म्हटलं 15 आहे, इथं काय 20 आहे, कोणती जर का संख्या असेल त्याचं काय असणार, संक्षिप्त रूप. मग समजायला काय, मी 5 ने भाग दिला, इथे किती येईल, 2 येईल, इथे किती येईल, 3 येईल, आणि इथे किती येईल, 4 येईल. म्हणजे काय असतो त्यांचा रेशो. हे काय असतो त्यांचा रेशो. म्हणजे काय असतं, कोणत्याही गोष्टीचं काय असतं, एखादं संक्षिप्त रूप असतं. मग जर का बघितलं आपण, आता बघ काय करू आपण, डायरेक्ट ना प्रश्नाला सुरुवात करू, म्हणजे काय तुम्हाला एक एक सिक्वेन्स कळेल. आता जर का बघितलं, पहिला प्रश्न बघा काय दिली. पहिला प्रश्न सांगितले, ए बी बरोबर किती, 3/4. प्रश्न पण लिहा. पुढे बघा काय दिले, बी सी बरोबर 2/7. आणि पुढचं जर का बघितलं तर काय विचारलंय, ठीक आहे. तर ए बी दिलाय 3/4, बी सी दिलाय 2/7. तर आपल्याला काय विचारलंय, ए रेशो बी रेशो सी काय असेल. म्हणजे आपल्या तिघांचं काय रेशो विचारलंय. म्हणजे जर का बघितलं तर साधं सिंपल ध्यानात ठेवायचं. हे असं कधी दिलं तर मांडणी ना ध्यानात ठेवायची. तर किती, ए रेशो बी बरोबर किती दिले आपल्याला, 3/4. पुढे जर का बघितलं किती, बी रेशो सी बरोबर जर का बघितलं किती, 2/7. ही मांडणी फक्त काय करायचं, हीच मांडणी अशा स्वरूपात मांडणी करून घ्यायची. आणि ज्या टायमाला मांडणी केल्यानंतर या ज्या दोन संख्या असतात या साईडच्या, जसं 3 आणि 2, मग ह्या दोघांचा जर का गुणाकार केला, तर 3 दुने 6. हा रेशो कोणाचा आला, पहिल्या व्यक्तीचा म्हणजे एचा. आणि इकडचा जो काही गुणाकार असतो, इथं काय 7 चौक 28. इकडचा जो गुणाकार असणार आहे तो कोणाचा रेशो असणार आहे, सीचा. मग पहिला गुणाकार केला आपण तो आला एचा, इकडचा जो गुणाकार केला आपण तो आला शेवटच्या संख्येचा म्हणजे सीचा. समजा इथं डी वगैरे असतं, अजून खाली मांडणी केली असती, तर इकडचं जे काही गुणाकार असतो तो कोणाचा असतं, डीचा असतं. मग आता आपल्याला मधला काढायचा, मधला म्हणजे कोणाचा, बीचा. मग इथं जर का बीचा रेशो काढायचा असला तर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार. इथं जसं इथं बी आहे, इथं काय केलं आपण, यांचं तिरपा गुणाकार, तिरपा संख्या बघायची, तिथे काय करायचं, यांचा तिरपा गुणाकार. इथं मग 4 दुने 8. मग इथं यांचा रेशो काय आला, 2/8/28. पण याचं संक्षिप्त रूप होतं का हे बघायचं आपल्याला. मग तुम्हाला आधीच सांगितलं, कोणत्या गोष्टी कोणत्याही संख्येचं काय असणार, आपल्याला संक्षिप्त रूप कमीत कमी संख्या करता आली पाहिजे. मग जर का पाहिलं मी याला काय 2 ने भाग जाईल, मग इथं 2 ने भाग दिला तर इथं किती येईल, 3. इथं 2 ने भाग दिला तर इथं किती येईल, 4. आणि इथं मी 2 ने भाग दिला तर इथं किती येईल, 14. म्हणजे फायनल रेशो काय असणार आहे, 3/4/14. आता ह्या संख्येला अजून संक्षिप्त रूप केलं जाऊ शकत नाही. म्हणजे फायनल उत्तर काय असणार आहे, 3/4/14. पुढचा बघा, पुढचा जर का प्रश्न बघितला तर संख्या बघा काय दिलेलं आहे. आता बघा, ए बी बरोबर किती दिली, ए बी बरोबर 1/2. पुढे बघा बी सी बरोबर 3/1. आणि अजून एक संख्या दिली सी डी बरोबर 2/3. तर बघा काय, ए बी बरोबर दिलंय 1/2, बी सी दिलंय 3/1 आणि सी डी दिलंय 2/3. तर आपल्याला विचारलं काय, तर आपल्याला विचारलंय ए रेशो बी रेशो सी रेशो डी बरोबर काय असेल. मग काय करायचं, आपल्याला चौघांचा रेशो काढायचा. एकदा प्रयत्न करा, ट्राय करा. आता सांगितलं त्याच प्रकारे सोडवायचं. पहिल्या दोन संख्येचा तर काढा, ठीक आहे, ए आणि डी चा काढा रेशो. मांडणी तीच करायची. ए रेशो बी किती दिलाय, 1/2. बी रेशो सी 3/1. सी रेशो डी 2/3. मांडणी तीच करायची. मांडणी जर का अशी गेली तर ए आणि डी यांचा रेशो काढायचा पहिले. ए आणि डी चा रेशो काढा, ए आणि डी. तर ए चा रेशो कसा असणार, तो मग सांगितलं, इकडचा या संख्यांचा का असणार आहे, गुणाकार. मग इथे 3 1 3 आणि 3 2 6. म्हणजे काय 6 आलेले, हे कोणाचा रेशो आला, एचा. आणि इथे शेवटची संख्या असणार यांचा गुणाकार केला मी, इथं बे एक बे आणि बे 3 6. इथं 6 जर का बघितलं तर कोणाचा आहे, डी चा. इकडचा गुणाकार केला पहिल्या संख्येचा आला, इकडचा गुणाकार केला
शेवटच्या संख्येचा. म्हणजे ए चा रेशो आलाय 6 आणि डी चा रेशो आलाय 6. आता मधल्या संख्यांचा काय करायचं आपल्याला रेशो काढायचा आहे. जसं बी आणि सी, इथं आहे बी आणि सी. मग बी आणि सी चा रेशो काढायला बघा, नीट बघा काय करायचं. इथून रेश घेतली मी, शेवटच्या संख्येला कसं केलं तर मी असा गुणाकार केला तेव्हा डीचा आला. आता बघा, आता काय करायचं, इथून रेश घेतली मी इथपर्यंत, म्हणजे इथं बेत्रिक 6 आणि 6 दुने 12, म्हणजे हा 12 कोणाचा आला, बीचा. कोणाचा आला, बीचा. आता बघा पुढं, आता काय केलं मी, हीच रेश इथपर्यंत घेतली अशा स्वरूपात, म्हणजे बे एक बे आणि इथं बे दुने 4, म्हणजे इथे किती आला, 4. आणि मग शेवटचं रेश कशी असते, सरळ, इथे यांचा गुणाकार म्हणजेच 6. म्हणजे सुरुवातीचा गुणाकार केला एचा आला, नंतर इथं 2 पासून 2 3 आणि 2 यांचा गुणाकार, नंतर 2 1 2 यांचा हा गुणाकार, आणि शेवटचं 2 1 आणि 3 यांचा हा गुणाकार. मग आता इथं परत संक्षिप्त रूप होता का बघायचं. इथं जर का संक्षिप्त रूप जर का बघितलं काय, दोनचा 2च्या पाड्याने काय होईल, भाग जाईल. मग जर का 2 ने भाग दिला तर इथं येईल 3, इथं 2 ने भाग दिला इथं येईल 6, इथं 2 ने भाग दिला इथं येईल 2, आणि इथं 2 ने भाग दिला इथं येईल 3. म्हणजे फायनल जर का बघितलं आपण तर फायनल रेशो किती आला त्यांचा, 3 6 2 3, 3 6 2 3 हा काय त्यांचा फायनल रेशो आला. ठीक आहे, पुढचं घेऊ आपण. पुढचं काय दिलंय, ए रेशो बी, ए रेशो बी बरोबर किती, 1:2, बी रेशो सी 3:4, आणि सी रेशो डी 5:6. तर आपल्याला विचारलं काय, तर आपल्याला विचारलंय चौकांचा रेशो. ठीक आहे, तर ए रेशो बी रेशो सी रेशो डी बरोबर क्वेश्चन मार्क. मग आपल्याला काय करायचं, चौकांचा रेशो काढायचा. काढा बरं, काय येतो, आला का. बस साधं सिंपल, पहिले मांडणी तीच करणार. ए रेशो बी बरोबर 1:2, बी रेशो सी 3:4, आणि सी रेशो डी 5:6. मांडणी तीच करायची, तीच पद्धत. ए आणि डी चा रेशो कसा येणार, इकडचा गुणाकार आणि इकडचा. मग या संख्येचा जर का सरळ गुणाकार केला तर म्हणजे रेशो कोणाचा येईल, एचा. मग इथं 3 आणि 3 5 15 हा रेशो आला एचा. आणि इकडं यांचा गुणाकार केला मी, 4 दुने 8 आणि 8 सक 48, म्हणजे हा 48 जो आला तो कोणाचा आला, शेवटच्या संख्येचा म्हणजे डीचा. मग आता इथं मध्ये बाकी कोणी, बी आणि सी. मग इथं तेच या स्वरूपात गुणाकार, इथं 2 लिहिला, 2 पासून नंतर 3 आणि 5, मग 3 दुने 6 आणि 6 पंच, म्हणजे इथं आला 30. मग आता ही रेश जसं इथून घेतली होती, आता कुठपर्यंत घेणार, या ठिकाणी. मग इथं 4 दुने 8 आणि 8 पंच 40, म्हणजे इथं आलं 40. मग आता यांचं संक्षिप्त रूप होतं का बघायचं. मग कोणता पाडा आहे, असं का दोन्ही सर्व संख्या येतील, तर असा कुठलाच पाडा नाही. ठीक आहे, कोणत्याच पाड्यामध्ये संख्या एक सर्व संख्या येत नाही, म्हणजे याचं संक्षिप्त रूप केल्या जाऊ शकत नाही. मग संक्षिप्त रूप केलं जाऊ शकत नाही याचा अर्थ काय, हेच फायनल उत्तर असणार. म्हणजे एचा असणार 15, बीचा असणार 30, सीचा असणार 40 आणि डीचा असणार 48.
ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न कसं दिलाय, 2A बरोबर 3B बरोबर 4C तर A रेशो B रेशो C किती असेल? A रेशो B रेशो C किती असेल? बघा आता नीट लक्ष द्या. इथं जर का बघितलं तर मध्ये ना बरोबरचं चिन्ह आहे. आता कोणतं चिन्ह आहे? बरोबर चिन्ह आहे. तर काय करायचं फक्त ध्यानात ठेवा. असं समजायचं A साठी 2 आहे, B साठी 3 आहे आणि C साठी 4 आहे. मध्ये बरोबर चिन्ह आहे आणि बरोबर चिन्ह आलं बघा कोणते काय करतो आपण एक्स वगैरे काढतो, कोणतीही संख्या असं वगैरे काही लिहिलं असलं नंतर इकडे प्लस आहे वगैरे काहीतरी एखादी परत इकडे संख्या आहे, मग आपण काय करायचं संख्या करण्यासाठी उलटी करतो, चिन्ह वगैरे बदलून टाकतो. जसं काय करतो आपण उलट पालट करतो. हे सोडवताना काय करतो आपण जसं उलट पालट करतो. त्याच प्रकारे ना इथं बरोबर चिन्ह आहे ना तर संख्या काय करायची आपल्याला उलट्या करायच्या, फिरवायचे. उलट्या करायच्या आहे ना तर बस फक्त जर का बघितलं तर इथं 2 आहे. तर छेदामध्ये काय दिले त्याच्या नाही, छेदामध्ये काही नाही याचा अर्थ किती आहे? 1 आहे. छेदामध्ये काही नाही याचा अर्थ किती आहे? 1 आहे. मग इथं इथं जर का छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, इथं छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, इथं छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. मग या संख्या काय करायच्या आहे? उलट्या करायच्या आहे. मग इथं 2/1 आहे तर इथं काय लिहायचं? 1/2. मग इथं 3/1 आहे तर इथे लिहिताना कसं लिहायचं? 1/3. आणि इथं 4/1 आहे तर लिहिताना कसं लिहायचं? 1/4. मग आता या संख्या काय केल्या मी उलट्या केल्या. आता उलट्या केल्यानंतर खालची जी काही छेदातली संख्या पाहिजे ती कशी पाहिजे? समान पाहिजे. इथं समान दिसते का? नाही. मग समान करण्यासाठी काय करायचा असतो? एलसीएम. मग तिघांचा एलसीएम काढला आपण. मग तिघांचा एलसीएम किती आला? 24. किती आला? 24. मग तिघांचा 24 आला. इथं 3 2 6 आणि 6 चौक 24. ठीक आहे. तिघांचा एलसीएम किती आला? 24. मग इथे लिहिला मी 24, इथं लिहिला 24 आणि इथं लिहिला 24. मग आता छेद काय केलं मी एक प्रकारे समान झालाय. मग आता समान करण्यासाठी काय इथं भाग जाईल, इथं किती येईल? 12 आणि फायनल किती येईल? 12 1 म्हणजे इथं आलं 12. इथं परत 3 1 3 आणि इथं किती येईल? 3 8 24 आणि इथं 8 1 8 म्हणजे इथे आला 8. इथं परत 4 ने भाग दिला, इथं 4 6 24 आणि इथं 6 1 6 म्हणजे इथं जर का फायनल जर का बघितलं किती आलं? 12 8 आणि 6. मग आता काय आला? रेशो आला त्यांचा. हा का आला? रेशो. रेशो कसा पाहिजे? अजून संक्षिप्त रूप. अजून संक्षिप्त रूप. मग आता जर संक्षिप्त रूप केलं तर कोणत्या एका पाड्यात येत्या? दोनाचा पाडा बघितला मी, इथं आला 6, इथं आलं 4, इथं आलं 3. म्हणजे फायनल रेशो काय असणार आहे? 6 3 4. 6 3 4 हा का असणार त्यांचा फायनल रेशो असणार आहे. बा पुन्हा एकदा बा नीट लक्ष द्या. परत एकदा सांगतो काय केलं मी. परत एकदा सांगतो काय केलं मी. ठीक आहे. बघा इथं काय दिलं फक्त 2A 3B आणि 4C. बरोबरचं चिन्ह आहे मध्ये कोणतं चिन्ह आहे? बरोबरचं. आणि बरोबरचं चिन्ह आहे तर तुम्हाला सांगितलं बरोबर चिन्ह असलं तर संख्या कशी करायच्या? उलट्या. इथे छेदामध्ये काहीच नाही म्हणजे छेदामध्ये 1 आहे. छेदामध्ये काहीच नाही याचा अर्थ छेदामध्ये 1 आहे आणि मग संख्या काय करायची आहे? फक्त उलट्या. मग इथं 1 2/1 आहे तर काय करणार मी इथं? 1/2. इथं 3/1 आहे तर इथं काय करणार? 1/3. इथं 4/1 आहे तर इथं काय करणार? 1/4. संख्या काय केल्या मी? उलट्या. पण छेदामधल्या संख्या कधी कशा पाहिजे? समान पाहिजे. मग इथं समान नसल्यामुळे काय केलं मी? तिघांचा एलसीएम घेतला. मग तिघांचा एलसीएम किती आला? 24. मग इथं गुणिले केलं 24, इथं पण गुणिले 24, इथं पण गुणिले 24 म्हणजे 24 काल त्यांचा समान संख्या आली. मग आता काय केलं मी इथं? 2 1 2 आणि इथं काय आलं? 12. मग 12 गुणिले 1 म्हणजे इथं फायनल आलं 12. इथं 3 1 3 इथं किती आलं? 3 8 24 मग 8 1 8. इथं 4 6 24 आणि 6 1 6 म्हणजे जर का बघितलं किती आला? 12 8 आणि 6. आणि ह्याच मी अजून संक्षिप्त रूप केलं तर इथं आला 2 ने भाग दिला मी तर इथं आला 6, इथं आला 4, इथं आला 3 म्हणजे फायनल रेशो आला त्यांचा 6 4 3. 6 4 3 का त्यांचा फायनल रेशो आहे. आता पुढचा प्रश्न मला काय दिलेला आहे? 1/2 A बरोबर
1/3 बी बरोबर 1/4 सी, तर ए रेशो बी रेशो सी बरोबर क्वेश्चन मार्क. ए रेशो बी रेशो सी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, सेम आहे, काहीच नाही. फक्त पहिले काय होतं, छेद दिलेला नव्हता, आपण छेद 1 मानलो. आता छेद दिलेला आहे. इथं बरोबरचं चिन्ह आलंय. बरोबरचं चिन्ह आलं का संख्या काय करायच्या, उलट्या करायच्या. संख्या काय करायच्या, उलट्या करायच्या. प्रश्न लिहून घ्या एकदा काय काय. आला का, संख्या उलट्या करायच्या. मग इथं उलटे केल्यावर काय होईल, इथं 1/2 च्या ऐवजी 2/1, इथं होईल 3/1, इथं होईल 4/1. आता छेद आहे समान. छेद समान असल्यावर आपल्याला एलसीएम वगैरे घ्यायची काही गरज पडत नाही. म्हणजे फायनल जर का रेशो जर का बघितला तर फायनल रेशो काय असणार त्यांचा, 2:3:4. फायनल रेशो काय असणार त्यांचा, 2:3:4. हे जर का संक्षिप्त रूप इथं होत असतं तर केलं असतं, पण संक्षिप्त रूप याचं होत नाही. मग फायनल उत्तर काय असतं, 2:3:4. पुढचा प्रश्न सोडवा बरं. पुढचा प्रश्न काय दिलंय, 30% ए बरोबर 30% ए बरोबर 40% बी 40% बी बरोबर 20% सी, तर ए रेशो बी रेशो सी बरोबर किती. ए रेशो बी रेशो सी बरोबर किती, काढा बरं. तीच पद्धती, काहीच वेगळं काही करायचं नाही. तीच पद्धती. बरोबरचं चिन्ह आलं, संख्या उलट्या करायच्या. म्हणजे बरोबरचं चिन्ह आलं, संख्या काय करायच्या, उलट्या करायच्या. बरोबर चिन्ह आलं, संख्या उलट्या करायच्या. बरं, इथं काय होतं, साधं सिंपल काय दिलं त्यांनी, पर्सेंटेजचं चिन्ह दिले. ठीक आहे, दिलं असो, आपल्या त्याशी मतलब नाही. तिन्ही ठिकाणी पर्सेंटेजचं जर का चिन्ह दिले तर तिन्ही ठिकाणून काय करायला, कट करून टाका. इथेही काढलं, इथेही काढलं, इथे काढलं. आता 0 0 0 आहे, हा 0 इथून काढला, हा 0 इथून काढला, हा 0 इथून काढला. मग उरला काय, फक्त 3 4 2. उरला काय, 3 4 2. म्हणजे ही संख्याची होती का, यालाच मी संक्षिप्त केलं, तर संक्षिप्त केल्यावर काय आलं, 3 4 2. पण हे उत्तर आहे का, तर हे उत्तर नाही. का बरं, अजून संख्या आपण उलट्या केल्या नाही. संख्या उलट्या कराव्या लागतील, कारण हे फक्त समान लिहिलं आपण. कारण की यांच्या छेदामध्ये जर कळलं काहीच नाही म्हणजे एक आहे, इथं काहीच नाही म्हणजे एक आहे, इथं काहीच नाही म्हणजे एक आहे. मग त्याच प्रकारे इथं सुद्धा काहीच नाही म्हणजे इथं एक असणार, इथं एक असणार आणि इथंही एक असणार. मग आता संख्या करायच्या उलट्या. मग 3/1 आहे, इथे लिहिलं मी 1/3, इथे लिहिलं मी 1/4 आणि इथे लिहिलं मी 1/2. मग आता यांचं एलसीएम काढायचं. मग एलसीएम किती आला यांचा, 2 4 आणि 3चं एलसीएम किती आलं, एलसीएम काढा पटकन, किती आला, 24. एलसीएम किती आला, 24. मग इथं आला 24, इथं आला 24, इथं आला 24. मग इथं मी भाग दिला, 3 8 24 आणि 8 8 गुणिले 8 म्हणजे इथं आला 8. इथं 4 6 24 आणि 6 1 6, इथं आला 6 आणि इथं 12 आणि 12 1 12, इथं आला 12. मग इथं उत्तर काय आलं, 8 6 12. पण याचा अजून संक्षिप्त रूप होता का ते बघायचं. मग इथं काय, मी 2च्या पाड्याने भाग दिला, इथं आलं 2 भाग दिला, तिथं आला 4, इथं आला 3, इथं आला 6. आता यांचा अजून कुठं संक्षिप्त रूप केलं जाऊ शकत नाही. म्हणजे फायनल उत्तर काय असणार, 4 3 6. फायनल उत्तर काय असणार, 4 3 6. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, जर ए बी बरोबर 3 3 4, ए बी बरोबर 3 4, बी सी बरोबर
5 7 आणि CD बरोबर 8 9 8 9. तर बघा काय विचारलं आपल्याला, तर महत्वाचं आहे. ठीक आहे, तर A/D बरोबर काय, म्हणजे फक्त आपल्याला विचारलं कोणाचा आहे, ए आणि डीचा दोघांचा विचारलंय. ठीक आहे, ए आणि डी चाच विचारलेलं आहे. मग ए आणि डी चा विचारला असेल तर आपला नियम काय, पूर्ण मांडणी करणं. मांडणी केली मी, A/B बरोबर 3/4, B/C बरोबर 5/7, C/D बरोबर 8/9. आता लक्ष द्या, आता आपला नियम काय होता, ह्या तिघांचा जर का गुणाकार केला तर ए चा रेशो येतो, आणि ह्या तिघांचा गुणाकार केला तर शेवटच्या संख्येचा म्हणजे डी चा रेशो येतो. मग आता या दोघांचा जर का रेशो काढायचा आहे ना, तर इथं काय करायचं, यांचा गुणाकार जर केला मी 3×5 15, 15/8 म्हणजे गुणाकार का झाला, मोठा झाला. नीट लक्ष द्या, गुणाकार का झाला, मोठा झाला. इथं जर का बघितलं मी, तर काय होतं 4×7 28. मग पुढे परत काय होऊन जाईल, संख्या वाढत जाईल. काय होऊन जाईल, संख्या मोठी होईल. त्याच्यापेक्षा संक्षिप्त रूप आता आपल्याला नंतर करावं लागेल. त्याच्या आधी काय केलं मी, आत्ताच संक्षिप्त रूप केलं. जसं इथं 3 1 3, इथं आलं 3 त्रिक 9, इथं किती आला 3. आता बघा पुढं, इथं 4 1 4, 4 2 8. इथं काय केलं, संख्या कट केली. अजून कुठं कट होती बघा, अजून संख्या जर का बघितली तर इथं कुठं अजून कट होत नाही. मग इथं कट झाली का अजून संख्या नाही. मग इथं काय आलं, 5 1 5च राहील या दोघांचा गुणाकार, आणि 5 2 10, इथं आला 10. आणि इकडचं जर का बघितलं, 1 गुणे 7 7च राहील, आणि 7 त्रिक 21, मग इथं आला 21. आणि हे दोन्ही संख्या काय एका पाड्यात येत नाही, म्हणजे फायनल उत्तर काय असणार, 15 21. किती असेल, 15 21. काय केलं मी, इथं संक्षिप्त केलं. पण कधी केलं संक्षिप्त, फक्त दोनच संख्यांचे काय म्हणतो ना रेशो काढायचा होता. म्हणून सर्व संख्यांचा रेशो काढायचा असेल तर संक्षिप्त रूप करत बसायचं नाही. जसं म्हणतो ना आपण तिथं, हे असं असं करायचं बघा आपण काहीतरी, अशा जर का गोष्टी काढायच्या असेल, सगळ्यांचा जर का रेशो काढायचा असेल तर मात्र संक्षिप्त रूप करत बसायचं नाही. फक्त संक्षिप्त रूप कधी करायचं, ज्यावेळेस ही संख्या आणि ही संख्या जर का विचारली असेल तर काय केलं, इथलं मी संक्षिप्त रूप केलं, छोटी संख्या केली आणि त्यांचा डायरेक्ट काय केला, गुणाकार केला. कळाला का, बघा परत एकदा सांगतो वाटलं असतं. इथं काय लिहिलं आपण, A/B, B/C आणि C/D. इथं बरोबरच चिन्ह, आणि किती होतं इथं 3×4, इथं 5×7 आणि इथं 8×9. फक्त इथं काय करायचं, फक्त संक्षिप्त. जसं इथं 3 1 3, 3 त्रिक 9, इथं 4 1 4, 4 2 8. अजून कोणत्या एकमेकाची पाड्यात येतात का बघून घ्यायचं, क्रॉस काय करायचं, त्यांना संख्या भाग देऊन टाकायचं. मग इथं काय आलं, फक्त एक उरला, 5 1 5, 5 2 10, म्हणजे एचा रेशो आला 10. जो काय बीचा रेशो काढायचा इकडला गुणाकार केला, 7 1 7 आणि 7 त्रिक 21, म्हणजे इथं आला हा डीचा रेशो. इथं काय आलं, डीचा रेशो 10 21. ठीक आहे, पुढचा प्रश्न लिहा आता. दोन संख्यांचे गुणोत्तर, दोन संख्यांचे गुणोत्तर 3×8 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3×8 आहे, आणि त्यांची बेरीज 77 आहे. आणि त्यांची बेरीज किती आहे, 77 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या, तर त्या दोन संख्या कोणत्या. बघा एकदा बघा सोडायचं कसं आहे बघा. दोन संख्या कोणत्या तरी, आपल्याला कोणत्या दोन संख्या माहित नाही, पण त्यात जसं म्हटलंय एक ए संख्या आहे, दुसरी काय बी. मग त्यांचं जर का बघितलं तर गुणोत्तर काय दिलं आपल्याला, गुणोत्तर 3×8. 3×8. आपल्याला त्या संख्या माहित नाही, पण त्या संख्यांचं काय दिले, रेशो दिले. म्हणजे काय केलं, संक्षिप्त रूप दिले आपल्याला. काय दिलं, संक्षिप्त रूप. आणि त्यांची काय सांगितलं, त्यांची बेरीज 77 दिली आपल्याला. त्यांची बेरीज काय दिलेली, 77. त्यांची बेरीज 77 सांगितली, पण त्या संख्या कोणत्या आहे ते आपल्याला सांगितलं नाही. मग इथं बघायचं, हे रेशो दिले का, हा रेशो जो दिले ना, ती संख्या आपण मानायची. जसं मी म्हटलं, ए ची संख्या 3 आहे आणि बी ची संख्या किती आहे, 8 आहे. मग या दोघांची मी काय केली, बेरीज. काय केली, बेरीज. मग 3 आणि 8 किती झाले, 11. म्हणजे मी हीच संख्या, ए ची संख्या मानली 3 आणि बी ची संख्या मानली मी 8, आणि त्यांची बेरीज झाली 11.
पण त्यांनी प्रश्नात सांगितलंय त्यांची बेरीज 11 नाही. त्यांची बेरीज किती आहे? 77. त्यांची बेरीज किती आहे? 77. म्हणजे 11 पेक्षा किती गुणिले जास्त? तर 11 ने मी त्याला भाग दिला, तर 11 साते म्हणजे 7 गुणिले जास्त आहे. मग जशी ही संख्या ह्या संख्येपेक्षा 7 गुणिले जास्त आहे ना, त्याच प्रकारे ही सुद्धा संख्या आहे ना, 3 न राहता 7 गुणिले कशी असं जास्त, 7 त्रिक 21. आणि ही सुद्धा संख्या जी आहे का, ही 8 न राहता, जशी 7 गुणिले जास्त, ही 7 गुणिले जास्त, ही सुद्धा संख्या काय 7 गुणिले जास्त असेल. मग इथं 7 8 56. इथं किती येईल? 56. म्हणजे ही संख्या 21 आणि ही संख्या किती आहे? 56. ही संख्या किती आली? 21 आणि ही संख्या किती आली? 56. बा परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. काय केलं मी? फक्त इथं आपल्याला त्या संख्या दिलेल्या नाही, संख्या काय आपल्याला विचारलेल्या आहे, पण संख्यांची बेरीज दिलेली. जसं मी म्हटलं, एखादी ए संख्या आहे आणि दुसरी काय बी संख्या आहे. मग ती संख्यांचं रेशो दिलेला आपल्याला 3:8. काय 3:8 आणि त्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 77. त्यांची बेरीज किती दिली आपल्याला? 77. म्हणजे रेशो दिलाय 3:8, पण त्या संख्या नाही आहे, संख्यांचा रेशो आहे. पण इथं बेरीज आहे का, ती रेशोची नाहीये, ती बेरीज ओरिजिनल संख्यांची. तर मग तुम्ही काय केलं, ह्याच ओरिजिनल संख्या मानल्या. मी म्हटलं ह्याच त्या काय ओरिजिनल संख्या आहे, म्हणजे काय केली मी? बेरीज केली. 8 आणि 3 ची बेरीज केली तर आली 11. पण त्यांनी प्रश्नात जर का सरळ सांगितलंय तर त्या संख्येची बेरीज किती आहे? 77 आहे, 11 नाही. मग 11 पेक्षा किती गुणिले जास्त आहे किंवा किती मोठ्या जास्त आहे, तर इथं 11 ने याला भाग दिला. मी काय केलं? 11 ने याला भाग दिला. 11 7 77. मग 7 गुणिले कशा आहे? जास्त आहे. मग त्याच प्रकारे ही सुद्धा संख्या काय असणार? 7 गुणिले जास्त असेल. आणि ही सुद्धा संख्या काय असणार? 7 गुणिले जास्त असेल. मग इथं असेल 21 आणि हे असेल 56. ही असेल 21 आणि हे असेल 56. कळालं का काय केलं? ठीक आहे. एक तुम्हाला प्रश्न येतो सोडवायला, सोडवा. प्रश्न सेम तसाच लिहा. दोन संख्यांचे गुणोत्तर, दोन संख्यांचे गुणोत्तर 5:2 आहे. 5:2 आहे. व त्यांची बेरीज 70 आहे. व त्यांची बेरीज 70 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या? ठीक आहे, एकदम सोपं आहे. दोन्ही संख्या कोणत्या? आला का? नाही आला? किती आलं? 50 आणि 20. काय सांगितलं तुम्ही? रेशो किती सांगितलं तुम्हाला आता? 5:2 आणि बेरीज किती सांगितली? 70. मग काय केलं मी? ह्याच त्या काय मांडल्या? संख्या मानल्या. ह्याच संख्या म्हणून काय केलं मी? यांची बेरीज केली. बेरीज किती आली? 7. पण प्रश्नात सांगितलं 7 नसून बेरीज किती आहे? 70. मग याच्यापेक्षा किती गुणिले जास्त? 10 गुणिले जास्त. मी 7 ने काय केलेला? भाग दिला. 7 10 70. मग त्याच प्रकारे ही जशी जर का 10 गुणिले जास्त असेल, त्याच प्रकारे ही सुद्धा 10 गुणिले जास्त म्हणजे असेल 50. आणि सुद्धा 10 गुणिले जास्त असेल म्हणजे असेल 20. म्हणजे आली 50 आणि आली 20. पुढचा प्रश्न लिहा. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:8 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:8 आहे. व बेरीज, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:8 आहे व बेरीज 55 असेल, तर त्यातील छोटी संख्या कोणती? ठीक आहे, विचारलं काय? छोटी संख्या. तर त्यातील छोटी संख्या कोणती? 15 आणि 40. कोणता गुणाकार करतो रे तू? कोणता गुणाकार करतो असं? इकडं किती आले? 15 40.
मोठी संख्या 40. ठीक आहे, बघा लक्ष द्या. इथं जर का बघितलं तर इथं किती आहे 3 आणि इथं किती आहे 8 आणि त्यांची बेरीज किती दिली आहे आपल्याला 55. मग इथं काय केलं मी या दोघांची जर का आपले दोन संख्या दिलेल्या नाही पण त्यांची काय दिली आपल्याला बेरीज दिली त्या संख्यांचे काय केलं मी इथंच ही संख्या मांडली यांची बेरीज केली 8 आणि 3 11. पण आपल्याला प्रश्न सांगितलं 11 नसून किती आहे 55. मग किती गुणिले जास्त 5 गुणिले जास्त. मग इथं सुद्धा 5 गुणिले जास्त म्हणजे किती असेल 15 आणि इथं सुद्धा 5 गुणिले जास्त असेल म्हणजे किती असेल 8 पंच 40. म्हणजे ही संख्या आहे 15 आणि ही संख्या असेल 40. ही संख्या असेल 15 आणि ही संख्या किती असेल 40. आता पुढचा प्रश्न आहे पुढे बघा. हा एकास दोनास तीनास 4. ठीक आहे, 4 संख्या दिले एकास दोनास तीनास 4 ह्या प्रमाणात प्रश्नाला एकास दोनास तीनास 4 ह्या प्रमाणात 4 संख्या आहेत 4 संख्या आहेत व त्यांची बेरीज 30 आहे. तर पहिली व चौथी संख्या कोणती? ठीक आहे, पहिली आणि चौथी संख्या विचारली आपल्याला. काढा बरं, सेम आहे, काहीच वेगळं करायचं नाही. आलं का 6 24. काय केलं रे यांची बेरीज केली किती आली या सगळ्यांची बेरीज किती आली बघा. मला सांगा प्रश्नामध्ये जी बेरीज आहे का बेरीज ती फक्त दोघांची दिली आहे का सगळ्यांची दिली? काय म्हणतो मी, जी बेरीज दिली बेरीज किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये सर्वांची बेरीज किती दिली 30. मग त्यांनी सगळ्यांची बेरीज दिली ना आपल्याला. मग सगळ्यांची बेरीज दिलेली 30 तर सगळ्यांचीच बेरीज करा ना आता इथं. मग सगळ्यांची बेरीज जर का 30 दिले तर सगळ्यांची बेरीज केली इथं किती आली मग सगळ्यांची बेरीज 10. मग हेच आहे काय इथं सगळ्यांची बेरीज आली 10 पण प्रश्नात दिली किती आहे 30. मग या 10 पेक्षा किती गुणिले जास्त 3 गुणिले जास्त. मग त्याच प्रकारे या सर्व संख्या आहे का ही पण 3 गुणिले जास्त असेल ही पण 3 गुणिले जास्त असेल ही पण 3 गुणिले जास्त असेल आणि ही पण 3 गुणिले जास्त असेल. आणि आपल्याला विचारले कोणते पहिली आणि शेवटची. मग पहिली 3 गुणिले जास्त म्हणजे 3 आणि शेवटची 3 गुणिले जास्त म्हणजे 12. शेवटची 3 गुणिले जास्त म्हणजे 12 आणि हे जर का बघितलं तर 3 गुणिले जास्त म्हणजे येईल 6 आणि 3 गुणिले जास्त म्हणजे येईल 9. यांची जर का बेरीज केले त्या सगळ्यांची बेरीज येते 30. या सगळ्यांची बेरीज किती येते 30. आपल्याला दिला काय ते बघायचं. आपल्याला काय सगळ्यांची बेरीज 30 दिले तर सगळ्यांचीच बेरीज इथं पण करायची. तर सगळ्यांची बेरीज 30 दिली म्हणून काय सगळ्यांची बेरीज केली आली 10 आणि हे जसं 3 गुणिले जास्त आहे तर सर्व संख्या काय असणार 3 गुणिले जास्त नाही असणार. पुढचा प्रश्न आहे 3 संख्या 1/2 रेशो 2/3. पहिले काय 1/2 रेशो मध्ये 2/3 आणि रेशो 3/4. ठीक आहे, या प्रमाणात आहेत व सर्वात छोटी संख्या व सर्वात मोठी संख्या यांच्यातील अंतर 21 आहे. तर त्या संख्या कोणत्या? तर
त्या संख्या कोणत्या? त्या संख्या म्हणजे कोणत्या? सर्वात छोटी आणि सर्वात मोठी दोन संख्या काढायच्या आपल्याला. मग दोन संख्या काढण्यासाठी आपल्याला रेशो प्रॉपर माहिती पाहिजे. मग रेशो आपल्याला दिलेला काय आहे? हा बघा रेशो दिलेला आहे आपल्याला. मग हा रेशो दिलेला असेल त्याला प्रॉपर रेशो कसा करायचं? मग रेशो काढा पहिले. नॉर्मल रेशो काढा पहिले. रेशो कसा काढता येईल? इथे काय दिले? 1/2 आहे, 2/3 आहे, 3/4 आहे. यांचा रेशो काढा. कसा काढायचा? रेशो किती आला ते सांगा मला. किती आला रेशो? रेशो किती आला रेशो? बघा लक्ष द्या. इथं जर का बघितलं तर इथं रेशो दिलेला आहे. तुम्ही संख्या कशाला उलट्या करता येईल? इथं बरोबरचं चिन्ह आहे का? मी काय सांगितलं? जर का बरोबरचं चिन्ह असेल मध्ये तरच काय करायचं? काय उलट्या करायच्या. इथं बरोबरचं चिन्ह कुठे दिसतंय? मग साधा सिंपल रेशो दिलाय ना त्यांनी. 1/2 आहे, 2/3 आहे, 3/4 आहे. मग रेशो इथं क्लिअर करण्यासाठी फक्त आपल्याला छेद समान पाहिजे. छेद समान नाही. मग छेद समान नाही म्हणून त्यांचं काय करायचं? एलसीएम घ्यायचा. मग इथं 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. यांचं एलसीएम किती येईल? किती यांचं एलसीएम काढा पडतं. यांचं एलसीएम किती येईल? 24 का 12? काढा बरं. त्याचं एलसीएम काढा बरं. काढा बरं त्यांचं एलसीएम. इथं किती आहे? 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 2 1, इथं 2 2 4, इथं 3 1 3 आणि हा 2 उरला. 2 1 2. करा यांचा गुणाकार. 3 2 7 6 2. मग 24 कुठून आला रे तुझं एलसीएम? मग इथं आहे 12. इथं किती आहे? 12. इथंही 12 आणि इथंही 12. मग इथे दिला 12 आणि इथं 2 ने भाग दिला मी. इथं 2 1 2, इथं 2 12 आणि 6 1 6 म्हणजे इथं आला 6. इथं 3 चौक 12 आणि 4 2 8. इथं आला 8. इथं 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9. मग इथं त्यांचा रेशो आला. इथं 6, इथं आला 9, इथं आला 8 आणि इथं आला 9. म्हणजे हा त्यांचा रेशो आला. हा का आला त्यांचा रेशो? आता प्रश्न वाचला तर आता प्रश्नात काय कळलंय? 3 संख्या आहे. मग आता त्या 3 संख्यांचा रेशो आलाय 6 8 आणि 9. ह्या प्रमाणात आहेत. ह्या प्रमाणात म्हणजे ह्या रेशोच्या प्रमाणात आहेत. व सर्वात छोटी व सर्वात काय मोठी संख्या. मग आता सर्वात छोटी आणि सर्वात मोठी कोणती? इथं सर्वात छोटी 6 आणि सर्वात मोठी. यांच्यातील जो काही फरक आहे, यांच्या दोघांचा काय फरक, यांच्यातील जे अंतर आहे, अंतर म्हणजेच काय फरक, किती देईल त्यांनी? 21. पण मी म्हटलं ही संख्या 6ची आणि ही संख्या 9ची. ह्या दोघांचा मी फरक बघितलं किती? या 9 आणि 6चा फरक किती? किती इथं? 3. 6 आणि 9चा फरक किती इथं? 3. म्हणजे दोघांचा गॅप किती आहे? 3चा. मग प्रश्नात दिलेला आहे त्या दोघांचा जो गॅप आहे तो 3 नाही. तो किती आहे? 21. मग ह्याच्यापेक्षा किती गुणिले जास्त? 7 गुणिले जास्त. मग त्याच प्रकारे ही सुद्धा संख्या आहे का? 6 न राहता 7 गुणिले जास्त असेल. मग इथे किती असेल? 6 6 36 6 7 42. आणि ही सुद्धा संख्या किती असेल? 9 न राहता 7 गुणिले जास्त असेल. मग 7 9 63. ही संख्या असेल 42 आणि ही संख्या असेल 63. बा पुन्हा एकदा सांगतो मी, नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या काय चालू आहे. इथं कुठंच बरोबरचं चिन्ह दिलेलं नाही. मग संख्या उलट्या करायच्या नाही, त्यांचा रेशो काढायचा. मग त्यांचा रेशो काढण्यासाठी काय केलं मी? इथं 1/2 2/3 आणि 3/4. छेद जर का समान असतात तर वरचे संख्या काय असतात? त्याचं रेशो असतं. पण छेद समान नाही. मग छेद समान नाही, मग छेद काय केला मी? समान केला. मग समान केला तर इथं काय केलं? यांचं मी एलसीएम घेतला. तर एलसीएम किती आला? 12. इथं 12 आणि इथंही 12. मग इथं काय केलं मी? इथं फक्त काय केलं? भाग दिला. इथं आला 6 आणि 6 1 6. फायनल 6 आला. इथं आलं किती? 3 चौक 12 आणि 4 2 8. इथं 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9. म्हणजे त्यांचा रेशो आला 6 8 9. आणि प्रश्नात सांगितलं सर्वात छोटी संख्या आणि सर्वात मोठी संख्या.
यांच्यातील जो फरक आहे का तो 21, पण इथं बघितलं मी त्यांच्यातील फरक तो 21 नाही, तो किती आहे 3चा फरक आहे. पण प्रश्नात 21 सांगितलं असल्यामुळं मग हा 3 पेक्षा किती गुणिले जास्त 7 गुणिले जास्त. मग त्याच प्रकारे ही सुद्धा संख्या 7 गुणिले जास्त असेल म्हणजे किती असेल ही 42 असेल. आणि ही सुद्धा संख्या 9 न राहता 7 गुणिले जास्त असेल म्हणजे किती असेल 63 असेल. कळालं काय केलं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न घ्या, लिहून घ्या पटकन, पटकन लिहून घ्या काय केलं मी. लिहिलं का. ठीक आहे, पुढचा प्रश्न लिहा. 850 रुपये, 850 रुपये ए बी सी आणि डी, 850 रुपये ए बी सी आणि डी यांना वाटण्यात आलेत, यांना वाटण्यात आलेत व त्यांचे गुणोत्तर आहे, व त्यांचे गुणोत्तर आहे. त्यांचं गुणोत्तर लिहा. ए बी बरोबर 2/3, बी सी बरोबर 4/3, सी डी बरोबर 2/3, 2/3 आहे तर, आहे तर बी आणि डी यांची बेरीज किती, बी आणि डी यांची बेरीज किती, बी आणि डी यांची बेरीज किती. पहिले रेशो काढावा लागेल, रेशो काढल्यानंतर त्यांची वाटणी करावं लागेल. मग आता यांचा रेशो काढा सेपरेट सेपरेट. आता यांना यांच्यात पैसे वाटायचे ना आपल्याला, काय दिले किती रुपये 850 रुपये दिलेले. आता 850 रुपयात किती चौघांमध्ये डिवाइड करायचे, पण आपल्याला विचारलं कोणाचं फक्त बी आणि डी या दोघांचं विचारलंय, पण रेशो आपल्या सगळ्यांचाच काढावा लागेल. मग सगळ्यांचा रेशो काढा. एचा रेशो किती आहे, बीचा रेशो किती आहे, सीचा रेशो किती आहे, डीचा रेशो किती आहे, किती रेशो होईल काढा त्यांचा रेशो, काढा पटकन थोडं. रेशो काढा पटकन. रेशो काढायला काय करायचं, ए बी बरोबर 2/3, बी सी बरोबर 4/3, सी डी बरोबर 2/3. आपल्या कोणाकोणाचा रेशो विचारलाय, गरज कोणाकोणाची रेशोची, हे जर का बघितलं बी आणि डी सगळ्यांचा काय केलं मी रेशो काढून घेतलाय. सगळ्यांचा रेशो बघा कसं काढायचं बघून घ्या परत. इथं काय केलं, या सगळ्यांचा गुणाकार, या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय ना, इकडचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजे एचा रेशो येणार. मग इथे 4 दुने 8 आणि 8 दुने 16, हा आला 16 एचा. नंतर या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे कोणाचा येईल डीचा. या सगळ्यांचा गुणाकार केला 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग आता हा झाला डीचा. आता आला बी आणि सी बाकी. तर बीचा रेशो काढला मी ह्या स्वरूपात. इथं 3 चौक 12 आणि 12 दुने इथं आला 24. नंतर सीचा रेशो काढण्यासाठी इथून रेषा आखली मी अशी. मग इथं 3 त्रिक 9, 9 दुने हे बघा 3 त्रिक 9, 9 दुने 18. मग इथे याचा रेशो आला 18.
मग आता यांचं संक्षिप्त रूप होतं का बघायचं. ते इथं संक्षिप्त रूप केल्या जाऊ शकत नाही. कोणत्याच एका संख्येत कोणत्या एका पाड्यामध्ये 3 4 पण संख्या येत नाही. म्हणजे फायनल रेशो जर का बघितलं, ए चा आहे 16, इथं बी चा आहे 24, सी चा आहे 18 आणि डी चा आहे 27. मग आता प्रश्नाकडे यायचं. आता आपल्याला मिळाला आहे त्यांचा रेशो मिळाल्यानंतर प्रश्नात जर का बघितलं तर काय सांगितलं त्यांनी, यांचं ह्या प्रमाणात काय त्यांनी किती रुपये वाढलेले, 850 रुपये वाढले. किती, आता नीट लक्ष द्या. म्हणजे या सगळ्याची जर का बेरीज बघितली ना, या सगळ्यांची बेरीज, तर ती बेरीज किती आली पाहिजे, 850 आली पाहिजे. पण इथे बेरीज येते किती. मग आता ही सगळ्यांची बेरीज करा बरं. या सगळ्यांची बेरीज किती बघा बरं. त्यांची रेशोची बेरीज बघा बरं किती, 16, हे 24, हे 18, हे 27. त्यांची बेरीज बघा बरं किती येते, किती आली बेरीज. इथं किती, 16, 30, 30, 40, 50, 60, 70, 70 आणि ते 15, 85. किती आली बेरीज इथं, 85. पण त्यांनी प्रश्नात सांगितलंय 85 बेरीज नाही, किती, 850. मग ह्या 85 पेक्षा किती गुणिले जास्त आहे, 10 गुणिले जास्त आहे. मग त्याच प्रकारे कोणती संख्या विचारली आपले, बी आणि डी. तर ही जी आहे बी चा रेशो, तर बी चा रेशो जो का असणार आहे ती संख्या असणार ती 24 नाही, 10 गुणिले का असेल, जास्त. म्हणजे 10 गुणिले जास्त म्हणजे 240. आणि इथं जी काही 27 डी ची, ती 27 न राहता 10 गुणिले जास्त म्हणजे 270. मग बी ची आहे 240 आणि डी ची आहे 270. आणि त्यांची काय आपल्याला फक्त बेरीज विचारली बघा, त्या संख्याने विचारलं, त्या संख्यांची काय विचारली आपल्याला, बेरीज. मग ही आहे 240 आणि आहे 270. मग ह्या दोघांची बेरीज केली. दोघांची बेरीज किती, करा पटकन त्यांची बेरीज. 200 200 400, 400 आणि 110 किती आले, 510. किती आले, 510. म्हणजे फायनल उत्तर काय, 510. फायनल उत्तर काय आलं, 510. कळालं का मी काय केलं नेमकी. पहिले त्यांचा रेशो काढल्यानंतर रेशोची बेरीज केली 85. पण त्यांनी सांगितलं 85 बेरीज नाही, किती, 850 रुपये. मग याच्यापेक्षा 10 गुणिले जास्त आहे. मग त्याच प्रकारे सर्व संख्या काय असणार आहे, 10 गुणिले जास्तच असणार आहे. याची जर विचारली असती आपल्या संख्या किती, तर इथं 10 गुणिले जास्त केला असतं म्हणजे इथं आली असती 160. आणि इथं याची जर का विचारली असती सी ची, तर 18 नसता 10 गुणिले जास्त म्हणजे किती असते, 180. पुढचा प्रश्न बघा काय, ते पुढचा प्रश्न काय, जर एखादी रक्कम ए बी सी यांच्यात अशा प्रकारे वाटण्यात येते की एला किती आहे, 1/2 भाग. बघा एला किती दिलेला आहे, ए बरोबर किती, 1/2 भाग दिलेला आहे. एचा कोणता आहे, 1/2 भाग दिलाय. बी ला जर का बघितलं आपण तर बी ला काय दिलेलं आहे, 1/3 भाग दिलेला आहे. आणि इथं जर का बघितलं तर सी चं जर का बघितलं, सी ला काय दिलं त्यांनी, 1200 रुपये दिलेले, 1200 रुपये दिलेले. आणि सी ला 1200 रुपये आहेत. तर ए ची रक्कम किती, ए ची रक्कम काय विचारली आपल्याला. मग इथं जर का बघितलं मी नीट लक्ष द्या, 3 आहे इथं, ए तर बी इथं सी. तिघांचं आपल्याला काय माहिती पाहिजे, रेशो. मग आता तिघांचा रेशो माहिती असण्यासाठी पहिले या दोघांचा रेशो काढला मी. या दोघांचे काय रक्कम दिली आपल्याला, रेशो दिलेलं नाही, म्हणजे संक्षिप्त रूप दिलेलं नाही, डायरेक्ट मोठी संख्या दिलेली. म्हणजे जर का मोठी संख्या दिली डायरेक्ट, आणि जर का आपल्याला रेशो दिलेला आहे, इथं काय दिलंय रेशो, जसं 1/2 आहे आणि 1/3 आहे. मग मी काय म्हटलं इथं 1/2 आणि इथं 1/3. मग ह्यांचा रेशो काढण्यासाठी काय करावं लागेल मला सांगा, ए आणि बी चा रेशो काढण्यासाठी काय करावं लागेल, ह्या संख्येचा रेशो काढण्यासाठी काय करावं लागेल, तर छेद काय पाहिजे, समान. उलट्या नको करू बाबा, इथं कशाला उलटे येईल, इथं काय पाहिजे, छेद समान पाहिजे. मग इथं छेद समान आहे का, नाही. मग दोघांचा एलसीएम घेतला, दोघांचा एलसीएम किती आला, 6. बघा लक्ष द्या, दोनचा एलसीएम किती आला, 6. म्हणजे 6 म्हणजे काय माहिती का, एकूण संख्या असते ती काय असते, एकूण संख्या बरोबर एकूण संख्या किती आली, 6. मग इथं बघा, बे क बे, बे त्रिक आणि 3 एक 3, म्हणजे इथं किती आलं, 3. इथं बघा 3 एक 3, 3 दुने 6, बे क, म्हणजे इथं किती आला, ए चा आला 3 आणि बी चा आला 2, सी चा बाकी. एकूण संख्या जर का 6 आहे, त्या 6 पैकी 3 कोणाचा आहे, ए चा, 2 कोणाचा आहे, बी चा. आणि 3 आणि 2 किती झाले,
5, पण एकूण संख्या किती? मग एक गेला कुठं? तर तो एक आहे सीच्या वाट्याचा. कळाला काय केलं मी? इथं काय केलं? ए आहे 1/2, बी आहे 1/3, या दोघांचा एलसीएम घेतला, एलसीएम आला 6. इथं 6 दिल्यानंतर याची संख्या आली 3, याची संख्या आली 2, पण एकूण संख्या झाली ती 6, आणि 6 पैकी 3 ह्याची आहे, 2 ह्याची आहे, तर उरलेलं एक म्हणजे कोणाचं आहे? सीचा आहे. आणि आता बघा इथं लक्ष द्या, हा काय त्यांचा रेशो, हा काय त्यांचा रेशो, आणि त्या रेशोलाच काय म्हटलं मी? संख्या मानली. रेशोला काय म्हटलं मी? संख्या मानली. मग त्या संख्या मानल्यानुसार आपल्याला सीचं किती रुपये वाटले सीच्या वाट्याला ते दिलेले आहे 1200 रुपये. मग मी म्हटलं सीच्या वाट्याला आहे 1 रुपये. किती रुपये? पण प्रश्नात सांगितलंय 1 रुपये नाही, किती रुपये? मग ह्या 1 पेक्षा किती गुणिले जास्त? 1200 गुणिले जास्त. मग त्याच प्रकारे ही सुद्धा संख्या 2 न राहता किती राहील? 1200 गुणिले जास्त म्हणजे किती असेल? 2400. आणि ही सुद्धा संख्या 3 न राहता 1200 गुणिले जास्त, मग 12 म्हणजे किती असेल? 3600. किती असेल? 3600. म्हणजे ही संख्या आहे 3600 आणि ही संख्या आहे 2400 आणि ही संख्या आहे 1200. कळालं का मी काय केलं? कळालं मी काय केलं? फक्त या संख्याचं काय केलं? पहिले रेशो काढला. रेशो काढल्यानंतर मला सीचा वाटा कळाला 1 आहे, पण सीचा वाटा 1 नसून किती आहे? 1200. 1200 गुणिले जास्त, मी सुद्धा 1200 गुणिले जास्त असेल, ही सुद्धा 1200 गुणिले जास्त असेल. कोणाचा विचारला होता आपल्याला? फक्त याचा विचारला होता ना. याचा वाटा किती? मग इथं 3600 रुपये. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न लिहा. ए, बी आणि सी, ए, बी आणि सी एका व्यवसायात, ए, बी आणि सी एका व्यवसायात क्रमशः 13,000, 17,000 आणि 5,000 रुपये, 13,000 रुपये, 17,000 रुपये आणि 5,000 रुपये गुंतवितात. वर्षाच्या अंती 1,400 रुपये नफा मिळत असेल तर बी चा नफा किती? बघा आठवतात काही? बस साधा सिंपल काय? ए बी सी 3 दिले, ए बी सी. हे जर का बघितलं किती? 17,000. इथं याचं 13,000. ठीक आहे, इथं आहे 13,000, इथं आहे 17,000, इथं आहे 5,000. ठीक आहे, इथं आहे 13,000, इथं आहे 17,000 आणि इथं किती आहे? 5,000. मग आता काय आपल्याला रेशो माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? इकडे बघा, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, उरलं किती इथं? 13, 17, 5. अजून संक्षिप्त रूप होतात बघा. अजून कोणत्या पाड्यात येते की नाही? अजून कोणत्या पाड्यात येत नाही. म्हणजे ह्या काय झालं त्यांचा रेशो, हा काय झाला त्यांचा रेशो. ह्या रेशोची मी काय केली? बेरीज. मग इथं 17 आणि 13, इथं आले 20 आणि 30, 30 आणि 5 35. किती आले? 35. मग ह्या सगळ्यांची बेरीज केली मी, या सगळ्यांची बेरीज आली किती? 35. म्हणजे रेशो आला, रेशोची बेरीज किती आली? 35. आणि आपल्याला डिवाइड किती करायचे? इथं डिवाइड कुठे गेलं? डिवाइड हा किती करे आपल्याला? 1,400 रुपये. किती आहे? 1,400. मग त्यांनी सांगितलं ही जी बेरीज आहे ना, ही 35 ने आले पाहिजे. किती आले पाहिजे? 1,400 आले पाहिजे. किती आले पाहिजे? 1,400 आले पाहिजे. मग या 35 पेक्षा 1,400 किती गुणिले जास्त आहे? तर किती गुणिले जास्त आहे? 40 गुणिले जास्त. 35 ने काय करायचं? 1,400 ला भाग द्यायचा. 35 ने 1,400 ला भाग दिला तर किती आलं? 40. मग 40 गुणिले जास्त आहे. तर आपल्याला विचारला काय? तर बी चा वाटा नफा विचारलाय. तर ज्या प्रकारे ही टोटल संख्या 35 आली पण 35 नसून 1,400 आहे, म्हणजे 40 गुणिले जास्त. त्याच प्रकारे हा जो बी आहे का, हा बी ची सुद्धा संख्या जी काय असणार आहे का,
ती 17 राहणार नाही. तर 17 राहणार नस किती 17,000 आहे. 17,000 किंवा 17 जे ती 17 राहणार नाही. तर किती 40 गुणिले जास्त असेल. मग 40 गुणिले जास्त म्हणजे किती यांचा गुणाकार केला तर किती येते इथं 680. किती असेल 680. ठीक आहे. यांचा गुणाकार केला तर किती आलं मग 680. कळालं मी काय केलं फक्त काय केलं पहिले रेशो तयार केला. रेशो तयार कसं केला 0,0,0 कट करून टाकले. नंतर इथं आला 13 इथं आला 17 इथं आला 5. मग यांची सगळ्यांची बेरीज केली. बेरीज आली 35. 35 बेरीज नसून किती आहे 1400. मग याच्यापेक्षा किती 40 गुणिले जास्त. त्याच प्रकारे सुद्धा संख्या असणारी बी ची विचारली तर 40 गुणिले जास्त म्हणजे किती असणार आहे 680. पुढचा प्रश्न लिहा. जर एका धनराशीचे ए बी सी मध्ये ए बी आणि सी मध्ये अशा प्रकारे वितरण केले की ए चा भाग बी पेक्षा बी पेक्षा दुप्पट आणि बी चा सी पेक्षा चौपट असेल तर त्या तिघांचे परस्पर गुणोत्तर प्रमाण किती बघा ए बी आणि सी नीट लक्ष द्यायचं काय दिलेलं आहे. त्यात काय सांगितलं त्यांनी यांचं जे काही रेशो असणार तो कसं जर का प्रमाण जर का पाहिलं कसं आहे ए चा भाग बी पेक्षा दुप्पट बी चा सी पेक्षा चौपट. मग मी म्हटलं सी चा 1 सी चा काय मानला मी 1 कमीत कमी संख्या मानायची किंवा कोणती संख्या मानू शकता पण मी मानलं 1 मानलं. तर सी चा मानलं मी 1. तर त्यांनी काय सांगितले बी चा सी पेक्षा चौपट म्हणजे बी चा आहे का बी चा सी पेक्षा कसा आहे चौपट म्हणजे 1 ची चौपट किती 4. आणि काय सांगितलंय ए चा भाग कसा आहे ए चा बी पेक्षा दुप्पट. मग ए चा बी पेक्षा कसा पाहिजे दुप्पट. मग ह्याची दुप्पट किती आहे इथं आलं 8. आता यांचं एकाच पाड्यात या तिन्ही संख्या येते का नाही. म्हणजे यांचं रेशो काय असणार आहे 8:4:1. यांचं रेशो काय असणार आहे 8:4:1. नीट लक्ष द्यायचं काय केलंय त्यांनी आधी सांगितलंय बी पेक्षा ए चा काय असणार बी पेक्षा दुप्पट किंवा मग काय जे काही संख्या असणार तर जर का बघितलं तर काय आपण उलट का बरं गेलो कारण की आपल्या सर्वात महत्वाचं पहिले सी व्यक्ती आहे. मग सी चं मी मानलं 1 तर सी पेक्षा बी चं जर का बघितलं चौपट आहे बीची चौपट केली इथं आला 4. नंतर जर का बघितलं काय ए चा बी पेक्षा दुप्पट आहे तर याचा कसं बी पेक्षा दुप्पट असं मग याची दुप्पट आली 8. मग यांचा रेशो किती आला 8:4:1. शेवटचा प्रश्न घ्या लिहून घ्या काय केलं मी. शेवटचा प्रश्न घ्या ए बी सी यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2:9 आहे. 3:2:9 आहे. जर सी ला बी पेक्षा 2100 रुपये जास्त मिळतात तर ए चा पगार किती एकदम सोपं आहे. तर काहीच नाही करायचंय. तर साधं सिंपल आपला रेशो दिलेला आहे ए बी आणि सी. ए चा आहे 3 बी चा आहे 2 इथं आहे एकच आहे ना 9. इथं किती आहे 9. बघ इथे काय दिलंय आपलं रेशो म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला जे रेशो असलं ते आपण तीच संख्या मानायची. म्हणजे तुम्ही म्हटलं ए आहे 3 बी आहे 2 आणि सी आहे 9. पण आपल्या प्रश्नात काय सांगितलंय जर
सी ला बी पेक्षा 2100 रुपये जास्त मिळेल. मग सी आणि बी इथं बघा, सी आणि बी. तर मला सांगा, मी म्हटलं ए ला 3 रुपये दिले, बी ला 2 रुपये दिले, सी ला 9 रुपये दिले. तर सी ला बी पेक्षा किती रुपये जास्त दिले मी सांगा. इथं जर का बी ला 2 रुपये दिले आणि सी ला किती दिले 9 रुपये, तर सी ला जास्त भेटेल ना. तर सी ला बी पेक्षा किती रुपये जास्त आहे? किती रुपये जास्त आहे? पण प्रश्नात किती सांगितले? 2100. म्हणजे 7 नसून किती आहे? 2100. मग ह्याच्यापेक्षा किती गुणिले जास्त? 7 त्रिक 21 आणि 2 शून्य जसे तसे, मग 300 गुणिले जास्त. तर मग आपल्याला विचारलं काय? ए चा पगार किती? तर जसं ही संख्या 300 गुणिले जास्त आहे, त्याच प्रकारे याचा सुद्धा पगार 300 गुणिले जास्त असेल, याचा सुद्धा पगार 300 गुणिले जास्त असेल. आणि आपल्याला विचारलं ए चा, तर ए चा सुद्धा 300 गुणिले जास्त असेल. म्हणजे 3 त्रिक 9 आणि 2 शून्य जसे तसे, म्हणजे 900 रुपये असेल. त्याचा सुद्धा पगार किती असेल? 900 रुपये असेल. कळालं मी काय केलं? इथं ज्यांचं विचारलंय त्यांचा संबंध बघितला. इथं बी पेक्षा सी ला 7 रुपये जास्त आहे, पण प्रश्नात सांगितलं 7 रुपये जास्त नाही 2100 रुपये जास्त आहे, म्हणजे 300 गुणिले काय असणार? जास्त. मग सगळ्यांचा समजा आपल्या सीचाच पगार विचारला असता, तर सीचा सुद्धा 300 गुणिले काय असता? जास्त असता. मग 9 त्रिक इथं 27 आणि हे 2 शून्य, याचा पगार असता 2700. इथं 3 दुने 6 आणि हे 2 शून्य, म्हणजे असतात 600. पण आपल्या विचारला ए चे, मग याचा सुद्धा 300 गुणिले जास्त असणार, म्हणजे किती? 900 रुपये असेल. कळालं का? ठीक आहे, थांबू आपण इथं.